नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी किंवा सरपंच, उपसरपंचासाठी अतिशय अशी दिलासादायक महत्त्वपूर्ण बातमी आहे. जी-आर राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. व यासाठी चालू असलेला जो थकीत असलेला जो काही पगार आहे, जे मानधन आहे, ते खात्यांमध्ये क्रेडिट होण्यासाठी मदत होणार आहे. म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायत सरपंच व कर्मचारी जे आहेत आणि उपसरपंच यांचं जे मानधन आहे, ते सदस्य बैठक भत्ता आहे जे आहे तो खात्यांवरती क्रेडिट करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. व 2018-19च्या जी-आर नुसार या प्रक्रिया पार पाडल्या जातात. व 2022च्या जी-आर नुसार राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित मानधन देखील लागू करण्यात आलेले आहे. मानधन वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या म्हणजेच की माध्यमातून आवश्यक असलेला निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. व यात आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य आहे त्यांचा आता बैठक भत्ता आता अदा करण्यासाठी मदत होणार आहे व 820,56,00,000 रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. व यापूर्वी वितरण करण्यात आलेला होता. आता आवश्यक असलेला निधी 123,58,00,000 रुपयाचा निधी हा वितरित करण्याची मंजुरी देण्यात या ठिकाणी आलेली आहे. म्हणजेच की आता याचे जे विकसित आहे ई-आर-पी प्रणाली सध्या स्थितीमध्ये बंद असल्यामुळे सदस्य ई-आर-पी प्रणाली पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल व सहाय्यक अनुदान जिल्हा परिषद यांना वितरित करून जिल्हा परिषद मार्फत संबंधित कर्मचाऱ्यांना अदा करण्यासाठी संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, पंचायत राज पुणे मान्यता दिलेली आहे. याच अनुषंगाने आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे मानधन वितरण केलं जाणार आहे. धन्यवाद.